Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day. आज तर super special day आहे. आज आहे year's longest day, that is 21st of June, आणि त्याच बरोबर आहे आज वटपौर्णिमा. So I'm really blessed and thankful की एवढी छान वाईफ मला मिळाली आहे रचना. ऑलराऊंडर तुम्ही म्हणू शकतात, म्हणजेच सर्व गुण संपन्न अशी आहे माझी वाईफ. सो रिअली आय एम ब्लेस्ड, आणि अशीच आणि हीच बायको मला 7 जन्मी मी प्रार्थना करतो. अँड येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज रचना हसते मी बोलतोय. आज के दिन पे लड़कियां बोलती है कि 7 जन्म हो क्या पति मिलना चाहिए. इट्स गुड ना कि देखो लड़के भी बोल रहे दोन्ही साईडला. रेडी झालेली आहे आणि चला पाऊस थांबलाय. पावसाची वाट बघत होती की कधी थांबते आणि मग आपण पूजा करून येते. आणि दरवर्षीप्रमाणे सनीसुद्धा माझ्याबरोबर येते, कारण ज्याच्यासाठी आपण उपवास करतो तो व्यक्ती आपल्याबरोबर पूजेसाठी येत असेल ते ती वेगळीच फिलिंग आहे. तिकडे गेल्यानंतर कळतं की किती लोक आलेत आणि किती नाही. आणि खूप लोकांचे येतात, म्हणजे हजबंड्स येतात आणि त्यांच्या वाईफला बघतात पूजा करताना, कारण ज्यांच्यासाठी आपण पूजा करतो आणि तो व्यक्ती आपल्याबरोबर असेल तर खूप मस्त वाटतं. सो चला, सनीचं आहे क्लिनिक आणि नायसासुद्धा स्कूलला गेली आहे. सो चला आता पूजा करून घेतो, म्हणजे ऑफकोर्स आरामात जाऊ आणि मस्त पूजा करून. चरला तो व्रतवट सावित्रीच्या नावाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पर्यंत उपवासाने प्राण प्राप्त केले पती सत्यवानाने. अशा गुणवंत सावित्रीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूजा करावी ती दीर्घायुषी वडाची सुवासिनी सह प्रार्थना करावी पवित्र मानला गेला वटपौर्णिमेचा दिवस. रूढी परंपरा संस्कृतीने संपन्नला हा उपवास.
दादा म्हणून झाला फायनली पूजा झाली आहे एकदम राईट टायमावर आली म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. नंतर हळूहळू माझी पूजा झाल्यानंतर गर्दी झाली आणि कसं गर्दी नसल्यामुळे पूजा खूप व्यवस्थित शांतपणे करता आली. नाही तर खूप बायका असं गोलगोल फिरत असतात ना, प्रदक्षिणा होत असतात, मग तेव्हा ते नाही जमत. सो व्यवस्थित करता आली. आणि त्याचबरोबर सोसायटीच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या पण भेटल्या, त्यांना वाणसुद्धा देतात. मस्त पूजा झाली. जसं की मी मेन्शन केलं, एक मोठं डिफरन्स मी यावर्षी पाहिला ते म्हणजे की दे वर मेन्स. जसं मी म्हटली की जर आपण ज्यांच्यासाठी पूजा करतो जर ती व्यक्ती आपल्याबरोबर आली तर खरंच त्या बाईला, त्या स्त्रीला, तिलासुद्धा आनंद होतो. सो खूप जण होते तिथे, म्हणजे एवढं छान वाटत होतं ना. म्हणजे त्या बायकांवरच्या चेहऱ्यावरची जी स्माईल होती ती खूप असं एक मौल्यवान वाटत होती की त्या टायमाला जेव्हा त्या पूजा करतायत तेव्हा त्यांचा नवरा त्यांच्या समोर आहे. आणि मला असं वाटतं लाजण्यासारखं आजकाल काही नाही आहे, कारण खूप पुरुषांना लाज वाटते की अरे अशा ठिकाणी आम्ही कसं जायचं. असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या वाईफसाठी जात आहे, तुम्ही तुमच्या बायकोसाठी जात आहे, जी तुमच्यासाठी पूजा करते आहे. 7 जन्म हाच नवरा मिळू दे ह्याच्यासाठी ती मनापासून पूजा करते, मनापासून उपवास करते. सो तिच्यासाठी जाणं तो बनता आहे असं मला वाटतं. एनिवेज, सो खूप छान वाटलं, मस्त पूजा झाली, एकदम असं पॉझिटिव्ह फील होतं आहे. आता घरी आली, साडी सोडली सर्वात आधी आणि फ्रेशन अप झाले, कारण जरी पाऊस पडत असेल पण भरपूर गरम होत आहे. म्हणजे सकाळपासून एवढा पाऊस पडला की मला असं वाटलं की आता पूजेच्या वेळेस लिटरली छत्री घेऊन वगैरे काय पूजा करावी लागते का, एवढं पाऊस पडत होतं. बट जसा पाऊस थांबला मी लगेच गेले आणि त्यानंतर अजिबात पाऊस पडला नाही. रेदर आता ऊन मस्त आलेलं आहे आणि हळूहळू तिथे गर्दीसुद्धा झाली. सो एकदम राईट टायमावर मी गेली, जसं मी मगाशी मेन्शन केलं. सो चला मग आता सनीला जायचं आहे क्लिनिकला. सो नाश्ता बनवते, त्याचा फेवरेट आणि आज आहे उपवास म्हणजे साबुदाण्याची. नाश्ता बनवते, दुपारचं जेवण वगैरे बनवते, कारण आई आहे, सनी आहे आणि नायसासुद्धा येईल स्कूलमधनं. आणि मग त्यानंतर जेवण बनवण्यानंतर मी फटाफट जाईल मार्केटला आणि लेट्स सी काय मिळते मला उपवासाचं. सो पीपल स्टे ट्यून्ड. अच्छा, वेगळी दिसते ना का ते जातच नाही आहे म्हणून तरी कोणतं डेंजर. मंगळसूत्र ते गळ्यातलं छान वाटतं एक्सर. आणि ना आई पण बारीक झाली. हो, नाही हो, मी काय डाएट वगैरे काय नाही. आता मेन शुगर तुझं कंट्रोलमध्ये ना, म्हणून. पण
आपली स्वतः तुझा मोबाईल घेऊन जातो. हा बघायला घेतलं ना, मी विसरले की नाही. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. माझा मोबाईल फिट राहणं गरजेचं आहे. माझा झिरो शुगर होऊन काय नाही कमी होत. झाली तरी पण तुझे आहे. बऱ्यापैकी फिट तुला असं जाणवत नाही पण तू पण बारीक होण्यापेक्षा म्हटलं फिट फिट राहणं राहणं खूप महत्वाचं आहे. हा फिट राहणं हेल्दी खाणं is important. चला हेल्दी खाणंच आवडत नाही ना. नेहमी असं. हेल्दी खाणं नाही, हेल्दी राहणं खाणं सगळेच फॅक्टर्स इम्पॉर्टंट. So, आज आहे योगा डे, पण आईची तब्येत थोडीशी डाऊन हा, आहे. नाही तर आईने आईने मस्त मस्त योगा पण केला असता, पण करते पण करायचं. डायसला करायचं काही मूड नाही माझा योगाचा. सो वाजले आहेत 1:10 कमी आहेत. मी मार्केटमध्ये जाऊन आली आहे. खूप साऱ्या मिरच्या घेऊन आलेली आहे आणि माझ्यासाठी मी आणलंय सिंगाडाचा पीठ. सो याचं आय गेस मी थालीपीठ बनवेल किंवा आईने मला अजून एक ऑप्शन दिले, चपाती किंवा भाकरी. सी ते आणि काय नाही, बटाटे वगैरे आणले. भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या, पण दर सॅटर्डेला आमच्या इथे खाली मार्केट लागतं, म्हणून मग विचार केला की तिथूनच घेईल. आणि आता नाहीसा पण येईल 5 मिनिटात. हो नाईस बॅक फ्रॉम स्कूल. काय शिकवलं आज? काय शिकवलं? छोट्या मुलांना नव्हतं बाबू, हायर ग्रेड्सलाच होतं फक्त मॅट घेऊन यायला सांगितलेलं. हो ओके, पण मला सांग तू काय केलं आज? योगा केलं? कसा? बाबा अच्छा. आणि काय शिकवलं टीचरनी? कोणी नाहीये घरी बाबू, आजी नाहीये. काय रोज रोज शूट थोडी असतं आईचं. कुठे आज नाईसाला मी दिलेलं कॉर्न सगळंच खाऊन आले. मला इथे बनवायचं आहे कोबी, चणा डाळ मी भिजत ठेवली. कोबी मी वॉश करून गेलेली. खूप लोकांनी विचारलं की कोबी मी एवढी बारीक कशी चिरते. सो माझी सुरीच एवढी छान आहे की ती बारीक चिरली जाते आणि छान होते. बोला. ओलेवाले कपडे. ओले कुठून आणले हे बाबू? कशावर का काढले त्याच्यातनं? आमटी मला फोडणी द्यायची आहे. काय स्पेशल? हंगामा कोबीची भाजी, थालीपीठ, भाजणीचे थालीपीठ. मस्त बनवले, मस्त मस्त मेनू एकदम रचनाने. सासूबाई फक्त बघते का पण आवडेल तुम्हाला? वाढू का? हो थोडंच द्या मला पण. मी भरवू तुला? काळजी घे. सध्या वाजले आहे संध्याकाळचे 8:30. सनीम जसं की तुम्ही पाहिलं मगाशीच गेला क्लिनिकला. ऐसा मॅडम आता आतमध्ये बसल्यात. पेंटिंग चालू आहे. एकदम कॉन्सन्ट्रेशननी पेंटिंग करते आणि मी इथे बसली. कारण ना मला आज क्रॅम्प आला आहे सकाळी उठल्या आणि तर मला ते एवढं दुखतं आहे ना, आणि ते एक्झॅक्ट काफवरच आलं आहे. तर मी विचार केला की ह्याच्याने कदाचित केलं की ते जाईल माझं. म्हणून आता इथे एकीकडे मी माझा मिनी ब्लॉग आहे तो एडिट करते आहे आणि एकीकडे हे करते. तर थोड्या वेळ बरं वाटेल. वा खूपच छान. आता नायसाचं थोडंफार कलरिंग इम्प्रूव्ह झालं आहे. सो हे ना मॅग्नेट्स आहे. ह्याच्या आधी नायसाने जे कलर केले तेवढे हॉरिबल केलेत, पण हे जरा बरं केले. जाता लाव. कुठे ते? मी इकडनं बघते. जा लाव. हा बघ तिथे दिसतंय मला. जा लाव.
हा लाव. वाव एकदम छान मस्त. ऐसाला गिफ्ट आणलं. थँक्यू बोल. एका पेशंटच्या रिलेटिव्हने दिलंय. म्हणजे आपल्या नोनच आहे ते. आपल्या नेबरहूडमध्ये होता. सो ही हॅज गिवन. त्याची सेम मुलगी आहे नायसाच्याच वयाची. थँक्यू. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू बोल. मला नाही काकांना. काकांनी दिले. थँक्यू बोल. बोल ना असा. मस्त आहे. प्लॅनिंग पण झाली. मला माहिती मी काय पण बोलली तरी तू पण ठेवशील. त्या ठेव. माझी शोंडूला एक छान असं गिफ्ट आम्हाला रिसीव्ह झालेलं आहे. आपले एक फॉलोवर आहे, यूट्यूब फॅमिली मेंबर आहे, जिने नायसासाठी खास एक अशी नेम प्लेट बनवली आहे नायसाच्या नावाची, जिचं नाव आहे प्राजक्ता. थँक्यू सो मच प्राजक्ता. जेव्हा तिने मला कॉन्टॅक्ट केलेला तिने मला सांगितलं की रचनाताई मी नायसासाठी एक नेम प्लेट बनवली आहे, सो मला ती पाठवायची आहे. आणि मला खूपच आवडलं. हा अरे वा खूपच सुंदर आहे. फोटोपेक्षा ऍक्च्युली खूप छान आहे है ना. फिश मरमेड. माझ्याकडे मरमेडची एक उशी आहे. सो थँक्यू सो मच फॉर दिस. आणि त्याचबरोबर तिने अजून एक गोष्ट पाठवली जी की खूपच थॉटफुल आहे आणि ते आहे हे. म्हणजे पहिले मला नाही समजलं पण मग मी एकदम व्यवस्थित हळूहळू नीट बघितलं आणि मग ते मला कळलं की आपलं ट्रेडिशन, आपले जे रिच्युअल्स हे सगळे एका फ्रेममध्ये, म्हणजे आपले जे मंथ्स आहेत चैत्र वैशाख, जसं की आपण जानेवारी फेब्रुवारी बोलतो, पण आपले मराठी महिने जे आहेत जसं की आता आषाढ महिना. सो मला प्रचंड आवडला आणि तिने त्याच्याबरोबर एक नोट सुद्धा पाठवली आहे आणि त्या नोटमध्ये तिने लिहिलंय की हाय डिअर रचना दी, दिस इज स्पेशली फॉर यू बिकॉज तू ज्या पद्धतीने आपले सगळे ट्रेडिशन्स रिच्युअल्स फेस्टिवल्स फॉलो करते ते मला खूप आवडतं. तू खरंच एक इन्स्पिरेशनल विमेन आहे अँड फॉर दॅट हॅट्स ऑफ टू यू. खूप इन्स्पायरिंग ऑलवेज अँड लॉट्स ऑफ लव्ह टू क्यूट नायसा. आय रिअली वॉन्ट टू मीट यू वन्स अँड इगरली वेटिंग फॉर दिस डे. थँक्यू सो मच प्राजक्ता. हे म्हणजे ह्याच्या पाठीमागचे जे थॉट आहे ना ते मला प्रचंड आवडलंय. आणि तू मला म्हणतेस की मी तुम्हाला इन्स्पायर करते, बट मला असं वाटतं जेव्हा तुम्ही आम्हाला हे असं छान छान पाठवतात ना तर तुम्ही मला ॲक्च्युली खूप इन्स्पायर करतात की एवढं क्रिएटिव्ह कसं पण असू शकतं आणि किती सुंदर आहे की आपले प्रत्येक जे महिने त्या महिन्यामध्ये जे आपले सण आहेत त्या सणांना ते इंडिकेट करते आणि मला खूपच आवडलं. जसं की पौष महिन्यात मी झाली आणि त्या महिन्यात संक्रांत असते, फाल्गुन महिन्यात फाल्गुनी झाली, त्या महिन्यात होळी असते. ह्याच्या पाठीमागचं हे थॉट प्रोसेस मला खूप आवडलं. ॲक्च्युली हे तर आपल्या कॅलेंडर्समध्ये पण आहे, पण हे असं एका फ्रेममध्ये येईल हे मला नव्हतं माहिती. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच फॉर दिस ऑल्सो. सो हिचा एक इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, क्राफ्ट हाऊस म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन केलं. जर तुम्हाला हिला खूप घाई झाली बोलायची, सो जर तुम्हाला इतकेच हे असं छान छान बनवून घ्यायचं असेल आणि असं काही हवं असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा. वन्स अगेन थँक्यू सो मच प्राजक्ता अँड येस फॉर शुअर आपण नक्की भेटू. नक्की म्हणजे नक्की भेटू. Oh my God! अरे सेम तू तिचं पूर्ण ड्रीम असं इकडे आणलंयस. ओ वाव. हे बघ हे
अच्छा हे नाहीये. इट्स ओके. तू थँक्यू बोल दीदीला. थँक्यू. किती छान आहे. हा मी पण तुला तेच विचारत होती कुठे लावायचंय. वाव असं खूप सुंदर. खूपच सुंदर आहे. खूप खूप सुंदर. थँक्यू सो मच.